कॅटूला जात आहे सोडायला. कॅटू ते हाय ये. आणि आता इकडे कोण आहे? जय जय करायचं. जय जय करा कॅटू. जय जय कर. व्हेरी गुड मम्मा. कॅटू तिचं रायटिंग पॅड घेऊनच जाते सोबत. पूर्ण पसिन्याने भरली आहे. झाले माझे कपडे सुकून. बघा माझा असा रुटीन चालू होतो. आता ही चादर त्यासाठीला लागते. काकीचे पण कपडे भरतात आहे. कॅटला पण सोडली आहे. आता मी जाऊन नाश्ता करेन मग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. फायनली मी बसली आहे शांतीने आणि माझा नाश्ता घेऊन बसली आहे. आणि नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे? माझा फेवरेट डोसा आणि चटणी. या खायला मस्त केलं. आणि आता मी शांतीने बसून खाते. तरी कामं नाही झाले. जेवण वगैरे करायचं आहे. थोडं बसते, आराम करते आणि नंतर जाते किचनमध्ये. येता मच्छी मार्केटमध्ये पण गेलेले, पण काहीच मच्छी नव्हती, काहीच नव्हतं. तर उद्या संडे आहे तर वाटतं संडेला असेल. आज काहीच बाजार नव्हता. तर मी आली रिटर्न आणि आता नाश्ता बनवला डोसा. आता ते खाऊन घेते. जीवनात कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्या बिगर भाकर. A few moments later. जेवण वगैरे झालंय. भांडी वगैरे घासायची बाकी आहेत. तर मी थोडं स्क्रब करून घेते. मॅक कॅफेनचं. आणि मी अजून काहीतरी ऑर्डर केलं आहे. ते येईल तर तुम्हाला नक्की दाखवेन. ओपन. अरे यार, नाही हात त्याला याच्याने स्क्रब करायचं. काल मी केरला स्टोरी मूवी बघितली. ते बोलायलाच विसरली. मस्त वॉच आहे यंगस्टरने, स्पेशली मुलींनी. खरं सांगते, मस्त वॉच. मला तर थिएटरमध्येच बघायचं होतं, पण खूप आवडलं मला. हां मसाज करायचं. मसाज 20 मिनिट्स ठेवेन.
कॅटू तू निन्नी गेलीस ना मम्मा तुला बाहेर घेऊन जाणार. हा डॅडूला फोन करूया. तुझ्या डॅडूने आज फोन नाही केला. थांब. 2 hours later. आले किचनमध्ये. सगळी कामं वगैरे करून झालेत. वाजलेत 6. मम्मीला विचारलं आता तू काय खाणार वगैरे करून. तर काय समजत नव्हतं काय. मी कांदा भाजी वगैरे पण ते ऑइली आहे ना. तर आता मी करते इकडे एग टोस्ट करते. तर मी पण खाईन. आणि माझी कॅटू झोपली आहे. ती पण आत्ताच झोपली. चाललेला आराम. तर आता ते बनवून घेते. मम्मीला पण देते. आता कांदा भाजी वगैरे मी मस्त बनवते. पण त्या दिवशी आम्ही खाल्लं. मी बोलले आता एक टोस्ट करते. तर बनवायला घेते. हे मी माझ्यासाठी मिरची टाकून केलं. आणि हा नाश्ता पहिला माझी मम्मी आम्हाला बनवून द्यायची आणि आता मी मम्मीला देते. एकदम सिंपल आणि एकदम पटापट. जर भूक लागली असेल तर तुम्हाला हे तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. ह्याच्यामध्ये माझ्यासाठी चीज स्लाइस टाकलंय. बिस्किट देऊ मम्मी? 8 वाजले. गॅटो आता उठण्यासाठी चिकन नगेट्स केले. आता बघते खाते की नाही आणि झोपेल कधी काय समजत नाही. आणि आता भेंडीसुद्धा काढले तर दही भेंडी करेन. तर काय ना तिकडे मी ब्लॉग एंड करते कारण कामं तर आहे. चपाती करेन, दही भेंडी करेन. बघेन जर ही रेसिपी शेअर केली तर उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन. बघते कसं काय आहे. तर इकडे मी ब्लॉग एंड करते. तर आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण उद्या. बाय. सुरुशी बाय बाय. ऐक माझं पिल्लू झोपेत आहे ना बबू. त्या दुसऱ्या हाताने करते बाय. कर बाय शनू. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.